नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज सेक्शन 21, 22, 22A आणि 23 ऑफ इंडियन एव्हिडन्स ॲक्ट याचा अभ्यास करूया. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन 17 ते 20 पर्यंतचा अभ्यास केलेला आहे. सेक्शन 17 जो आहे आपल्याला ॲडमिशन बाबतची माहिती देत आहे. ॲडमिशन म्हणजे काय याची डेफिनेशनची बाबत आपल्याला पूर्ण कल्पना सेक्शन 17 मध्ये मिळते. सेक्शन 18, 19 आणि 20 मध्ये आपल्याला अशा व्यक्तींची नावे मिळतात, असे कोण व्यक्ती आहेत जे ॲडमिशन देऊ शकतात. त्यानंतर सेक्शन 21, 22, 22A ह्याच्यामध्ये अशी माहिती दिलेली आहे की जे व्यक्ती ज्यांचा उल्लेख 18, 19 आणि 20 मध्ये केलेला आहे ते व्यक्ती कोणत्या परिस्थितीमध्ये ॲडमिशन देऊ शकतात. 17 मध्ये डेफिनेशन दिलेली आहे, 18 ते 20 मध्ये त्या व्यक्तींची माहिती दिलेली आहे की कोण व्यक्ती ॲडमिशन देऊ शकतो. आणि 21 मध्ये, 22 मध्ये आणि 22A मध्ये असं सांगितलेलं आहे की अशा कोणत्या परिस्थितीमध्ये ॲडमिशन दिलं जाऊ शकतं. सेक्शन 21 जो आहे तो 2 भागामध्ये विभागलेला आहे. एक प्रथम म्हणजे सेल्फ हार्मिंग स्टेटमेंट आणि दुसरा म्हणजे सेल्फ सर्विंग स्टेटमेंट. कायदा असं म्हणतो की ॲडमिशन जे आहे ते नेहमी सेल्फ हार्मिंग जे असतं ते ॲडमिशन जे आहे ते फक्त ॲडमिसिबल आहे आणि सेल्फ फेवरिंग जे ॲडमिशन आहे ते ॲडमिसिबल नाही, परंतु ते सुद्धा ॲडमिसिबल आहे काही ठराविक एक्सेप्शनमध्ये. ते एक्सेप्शन कोणकोणते आहेत ते आपण सेक्शन 21 मध्ये दिलेलं आहे. प्रथम आपण सेक्शन 21 मध्ये जे दोन भागामध्ये त्याची जी विभागणी केलेली आहे, सेक्शन 21 ला एक सेल्फ सर्विंग आणि एक सेल्फ हार्मिंग. सेल्फ हार्मिंग कशाला म्हणतो आणि सेल्फ सर्विंग कशाला म्हणतो याबाबतची माहिती मी आपल्याला प्रथम एका इलिस्ट्रेशनद्वारे देतो. नंतर आपण जी बेरक लँग्वेज आहे सेक्शन 21 ची ती वाचूया. प्रथम याच्यामध्ये एक उदाहरण मी आपल्याला देतो. काय म्हटलेलं बघा, ए एक व्यक्ती आहे आणि बी हा दुसरा व्यक्ती आहे. ए आणि बी च्या दरम्यान कोर्टामध्ये केस चालू आहे. ए आणि बी च्या दरम्यान कोर्टामध्ये केस चालू आहे. ए ने 5 लाख रुपये रिकव्हरीसाठी बी विरुद्ध केस दाखल केलेली आहे. ए ने 5 लाख रुपये रिकव्हरीसाठी बी विरुद्ध केस दाखल केलेली आहे. आता सेल्फ हार्मिंग कशाला म्हणतात आणि सेल्फ सर्विंग कशाला म्हणतात हा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला जी बेरक लँग्वेज आहे ती सोपी जाईल म्हणून हा उदाहरण मी आपल्याला अगोदर देत आहे. बी विरुद्ध केस दाखल केलेली आहे आणि बीचं असं म्हणणं आहे की मी 3 लाख रुपये देणं आहे. बीचं असं म्हणणं आहे की मी 3 लाख रुपये ए ला देणं आहे. हे जे स्टेटमेंट आहे, हे जे बीचं स्टेटमेंट आहे, हे झालं सेल्फ हार्मिंग म्हणजे स्वतःच्या विरुद्ध. मग ते ॲडमिशन आहे, मग ते ॲडमिशन ॲडमिसिबल आहे. सेल्फ हार्मिंग आणि दुसरा आहे सेल्फ फेवरिंग. हा मुद्दा आपल्या लक्षात आला असेल की ॲडमिशन जे आहे 2 प्रकारे असतं. एक सेल्फ हार्मिंग, दुसरा सेल्फ सर्विंग. सेल्फ हार्मिंग जे असतं, जो स्वतःच्या विरुद्ध आहे, तो स्टेटमेंट ॲडमिशन आहे आणि ते ॲडमिसिबल आहे. पण जर त्यांनी स्वतःच्या फेवरमध्ये जाता, इथे काय झालेलं आहे, ए ने जी 5 लाखाची केस दाखल केलेली आहे, एच असं म्हणणं आहे की मी बी कडनं 5 लाख रुपये वसूल करणं आहे. मग हे झालं सेल्फ फेवरिंग. एचं जे म्हणणं आहे मी 5 लाख रुपये घेणं आहे, हे झालं सेल्फ फेवरिंग. मग आता हे सिद्ध करावं लागणार आहे. आणि बी ने जे सांगितलं की मी 3 लाख रुपये देणं आहे, तर ते झालं सेल्फ हार्मिंग. म्हणून मी असं म्हटलेलं की पहिला जो आहे सेल्फ हार्मिंग ते ॲडमिशन ॲडमिसिबल आहे, परंतु एचं जे म्हणणं आहे की मी 5 लाख रुपये घेणं आहे ते मात्र ॲडमिसिबल नाही. परंतु ह्याच्यामध्ये मी पुन्हा सांगतो, एक्सेप्ट इन फॉलोइंग केसेस असा शब्द सेक्शन 21 मध्ये वापरलेला आहे. एक्सेप्ट इन फॉलोइंग केसेस हे जे सेल्फ फेवरिंग शब्द आहे तो सुद्धा
ॲडमिसिबल आहे. त्याला त्यांनी 3 कंडिशन दिलेल्या आहेत. एक, की ज्या वेळेला असा स्टेटमेंट दिला गेला त्यावेळेला स्टेटमेंट देणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये बेईमानी नव्हती. त्यावेळेला त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये असं कोणताही विचार नव्हता खोटा बोलण्याचा. आणि त्यावेळेला इट मीन्स त्यावेळेला त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये ट्रुथची गॅरंटी होती. तो खोटं बोलणार नाही असं त्यावेळेला अशी परिस्थिती होती. मग तो जो स्टेटमेंट आहे तो ॲडमिसिबल होईल. दुसरी एक परिस्थिती अशी दाखल केलेली आहे दिलेली आहे की की जेव्हा असा स्टेटमेंट दिला त्यावेळेला त्या व्यक्तीचा स्टेट ऑफ माइंड काय होता. ज्या वेळेला त्या व्यक्तीने ॲडमिशन दिलेलं आहे त्यावेळेला त्या व्यक्तीचा स्टेट ऑफ माइंड किंवा त्याची स्टेट ऑफ बॉडी काय होती आणि त्या परिस्थितीमध्ये त्याने जो स्टेटमेंट दिलेला आहे तो खरा ठरेल, तो ॲडमिसिबल होईल. आणि तिसरं जे आहे ते अदरवाईज रिलेव्हंट आहे पण ते रिलेव्हंट होईल. ते सगळं आपण एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊया. आता यानंतर मित्रांनो मी बेरेट लँग्वेजकडे येतो. म्हणजे हा मुद्दा आपल्याला समजला असेल की ॲडमिशन जे आहे 2 प्रकारचे आहेत. 2 प्रकारचे ॲडमिशन आहेत. एक आहे सेल्फ हार्मिंग, दुसरं आहे सेल्फ सर्विंग. सेल्फ हार्मिंग ॲडमिशन जे आहे ते ॲडमिसिबल आहे पण सेल्फ फेवरिंग ॲडमिसिबल नाही. आणि पुढे काय दिलेलं आहे, एक्सेप्ट इन फॉलोइंग केसेस, म्हणजे त्याला बट शब्द वापरलेला आहे की जर समजा खालील कंडिशनमध्ये जर स्टेटमेंट दिलं गेलं तर ते स्टेटमेंट ॲडमिसिबल होईल असं त्या सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे. आता आपण बेरेट लँग्वेज वाचू आणि मग आपला मुद्दा क्लिअर होईल. सेक्शन 21 ची हेडिंग काय म्हणत आहे आपण पाहूया. पहिले प्रूफ ऑफ ॲडमिशन्स अगेन्स्ट पर्सन्स मेकिंग देम, म्हणजे जे ॲडमिशन त्यांनी दिलेलं आहे ते ॲडमिशन त्या व्यक्तीच्या विरुद्ध वापरायचं आहे ज्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. अँड बाय ऑर देअर बिहाफ, किंवा त्याच्या फेवरमध्ये जर दिलेलं असेल तर काय. आता पुढे काय म्हटलेलं बघा मित्रांनो. आपणही बेरेट लँग्वेज ठेवली तर बरं होईल. आपण आपल्यासमोर बेरेट ठेवा तर आपल्याला योग्य रीतीने समजेल. पुढे काय म्हटलंय, ॲडमिशन्स आर रिलेव्हंट अँड मे बी प्रूव्ड. ॲडमिशन्स आर रिलेव्हंट अँड मे बी प्रूव्ड, त्याच्या विरुद्ध सिद्ध केलं जाऊ शकतं. मे बी प्रूव्ड ॲज अगेन्स्ट द पर्सन हू मेक्स देम, जो त्याला करीत आहे, जो ॲडमिशन करीत आहे, जो स्टेटमेंट देत आहे आणि जो त्याच्या अगेन्स्टमध्ये आहे तो ॲडमिशन त्याच्या विरुद्ध प्रूव्ह केला जाऊ शकतो. ऑर हिज रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट, आणि त्याचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याच्या विरुद्ध देखील तो वापरला जाऊ शकतो. पुढे काय म्हटलेलं आहे, बट शब्द वापरला मी सांगितलं ना. बट दे कॅन नॉट बी प्रूव्ड बाय ऑर ऑन बिहाफ ऑफ द पर्सन हू मेक्स देम. त्या व्यक्तीच्या विरुद्ध असा वापर केला जाऊ शकत नाही इन फेवर ऑफ द पर्सन, बट इट कॅनॉट बी यूज्ड इन फेवर ऑफ द पर्सन who makes them or his representatives in interest except in following cases. आता ज्या फॉलोइंग केसेस आहेत ते काय आहेत त्याबद्दल मी आता पुढे ह्याच्यामध्ये ह्या बेरेट लँग्वेजची पुढील भाषा वाचित आहे. नंबर 1, an admission may be proved by or on behalf of the person making it when it is of such a nature, ज्या वेळेला ती ॲडमिशन दिली त्यावेळेला ती अशा नेचरची होती. इफ द पर्सन मेकिंग इट वेअर डेड, आणि ज्या वेळेला त्यांनी असा स्टेटमेंट दिला आणि नंतर जर समजा तो व्यक्ती वारला तर काय पुढे म्हटले, इट वुड बी रिलेव्हंट ॲज बिटवीन थर्ड पर्सन्स अंडर सेक्शन 32. अर्थात ज्या व्यक्तीने असा स्टेटमेंट दिलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दिलेला आहे आणि तो जर व्यक्ती वारला तर तो जर व्यक्ती मयत झाला तर त्याचा जो स्टेटमेंट आहे तो सेक्शन 32 सबसेक्शन 2 मध्ये रिलेव्हंट होईल. मग अशी परिस्थिती जी कोणती असेल त्यावेळेला की त्यांनी जो स्टेटमेंट दिलेला आहे आणि त्यांनी जो दिलेला स्टेटमेंट आणि त्याच्यानंतर जर तो वारला तर त्याचा जो स्टेटमेंट आहे सेक्शन 32 सबसेक्शन 2 मध्ये रिलेव्हंट होईल. अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर जेव्हा असा स्टेटमेंट रिलेव्हंट होऊ शकतो मग त्यांनी जो स्टेटमेंट दिला आहे ह्याचा अर्थ खरा दिलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये तो जर व्यक्ती जर जिवंत असेल तर नंतर तो आपला स्टेटमेंट प्रूव्ह करू शकतो असं सेक्शन
सबसेक्शन 1 मध्ये म्हटलेलं आहे, सेक्शन 21 सबसेक्शन मध्ये हे म्हटलेलं आहे की ज्याने स्टेटमेंट दिला त्यावेळेला त्याची देण्याची जी परिस्थिती होती त्यावेळेला ज्यावेळेला त्याने तो स्टेटमेंट दिला त्यावेळेला असा नेचर होता, अशा पद्धतीने दिलेला आहे की तो जर मेला तर त्याचं जे स्टेटमेंट आहे सेक्शन 32 सबसेक्शन 2 मध्ये रिलेव्हंट होतो. मग असा विचार करा की त्याने जो स्टेटमेंट दिला होता तो खरा दिला होता आणि म्हणून सेक्शन 32(2) खाली तो रिलेव्हंट झालेला आहे. मग जर त्यांनी असा स्टेटमेंट दिला आणि मग तो जर जिवंत राहिला तर मग तो आपला स्टेटमेंट नंतर प्रूव्ह करू शकतो आणि मग असा त्यांनी दिलेला स्टेटमेंट आहे तो ॲडमिसिबल होईल असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ही एक कंडिशन झाली. आता दुसरी कंडिशन काय सांगितलेली आहे, अँड ॲडमिशन मे बी प्रूव्ड बाय ऑर ऑन बिहाफ ऑफ द पर्सन. An admission may be proved by or on behalf of the person making it. जो व्यक्ती स्टेटमेंट देत आहे त्याच्या वतीने, तो स्वतःच्या वतीने स्वतःच्या फेवरमध्ये असा स्टेटमेंट देत आहे when it consists of a state of existence of any state of mind or body. ज्या वेळेला त्यांनी स्टेटमेंट दिला त्यावेळेला त्या व्यक्तीचं स्टेट ऑफ माइंड किंवा स्टेट ऑफ बॉडी काय होती त्या परिस्थितीमध्ये तो ज्या वेळेला स्टेटमेंट देत होता त्याची स्टेट ऑफ माइंड आणि ती स्टेट ऑफ बॉडी जी होती ती जी परिस्थिती होती त्याच्यामध्ये त्यांनी जो स्टेटमेंट दिलेला आहे आणि असा स्टेटमेंट काय रिलेव्हंट ऑर इन इश्यू, जे फॅक्ट इन इश्यू आहे त्याला तो बाधित करणारा आहे. मेड ॲट ऑर अबाउट द टाइम, मेड ॲट ऑर अबाउट द टाइम वेन सच स्टेट ऑफ माइंड ऑर बॉडी एक्झिस्टेड. ज्या वेळेला त्यांनी असा स्टेटमेंट दिला त्यावेळेला त्याची बॉडी किंवा त्याचं स्टेट ऑफ माइंड एक्झिस्ट करत होतं, अशा परिस्थितीमध्ये होतं की तो खोटं बोलणार नाही. अँड इज अकंपनीड बाय कंडक्ट, अँड इज अकंपनीड बाय कंडक्ट. मी हा आपल्याला एक इलुस्ट्रेशन देऊन एक्झाम्पल क्लिअर करेल, एक्झाम्पल देऊन आपल्याला हा पॉईंट क्लिअर करेल. अँड इज अकंपनीड बाय कंडक्ट रेंडरिंग इट्स फॉल्सहुड इम्प्रॉबॅबल. आणि त्याने जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते खोटं होणार नाही असं ते इम्प्रॉबेबल होईल, त्याची जी खोटं होणार नाही ते इम्प्रॉबेबल आहे अशा परिस्थितीमध्ये दिलेला स्टेटमेंट जे आहे तो खरा असेल आणि ॲडमिसेबल असेल. आणि ह्याच्यासाठी मी आता आपल्याला एक इलिस्ट्रेशन देत आहे म्हणजे आपला पॉईंट अगदी क्लिअर होऊन जाईल. मित्रांनो एक पाहून घ्या, ए हा आपल्या मोटरसायकलवर चाललेला आहे, मोटरसायकलवर चाललेला आहे आणि त्याला बी ने डॅश दिली होती, डॅश. ए मोटरसायकलवर चाललेला आहे त्याला बी ने डॅश दिली आणि ए खाली पडला. ए फेल डाऊन. बी कारवाला होता, ए आपल्या मोटरसायकलवर चाललेला आहे, बी कारवाला होता, बी ने ए ला डॅश दिली, ए खाली पडला आणि त्याची त्यावेळेला परिस्थिती अतिशय गंभीर आहे. गंभीर मी मराठीत लिहितोय साहेब. त्याला जखमा झालेला आहे, त्याला असं वाटत होतं की मी आता मरणार आहे. त्यावेळेला तिथे सी आला. सी ने ए ला विचारलं, अरे तुला एवढं कसं मार लागला. सी ने ए ला विचारलं, अरे तुला असा मार कसा लागला. तर ए ने सांगितलं कोणाला, सी ला, की मी माझ्या मोटरसायकलवर चाललो होतो, पाठीमागून बी आला, त्याने मला डॅश मारली, मला जखमी केलं आणि तो निघून गेला. आणि बीच्या कारचा नंबर अमुक अमुक आहे, त्याची ही गाडी होती, त्यांनी सांगितलं की त्याची इंडिका गाडी होती, त्याचा अमुक अमुक नंबर आहे, असा ए ने सी ला सांगितलं बीच्या बाबतीत. आता ह्याची परिस्थिती अशी आहे की तो खूप गंभीर आहे. नंतर सर्व लोकांनी, तिथल्या लोकांनी मिळून ए ला उचलून हॉस्पिटलमध्ये नेला आणि 3-4 दिवस त्याच्यावरती ट्रीटमेंट चालली. ट्रीटमेंट चालल्यानंतर ए बरा झाला आणि तो मेला नाही. आता जे इथं सांगितलेलं आहे ना, हा शब्द वापरला होता जो मी आता, अँड इज अकंपनीड बाय कंडक्ट रेंडरिंग इट्स फॉल्सहुड इम्प्रॉबॅबल. मग त्याचे जे शब्द इथे जे बोलले होते, इट रेंडर्स हायली इम्प्रॉबॅबल, त्याचा जो कंडक्ट आहे इट इज अकंपनीड बाय द कंडक्ट.
his statement is accompanied by the conduct and rendering its falsehood highly improbable. आता एने सीला जे सांगितलं होतं त्यावेळेला त्याची परिस्थिती गंभीर होती, खूप मार लागले होतं आणि त्यावेळेला एने सीला सांगितलं की मला बी ठोस मारून गेलेला आहे, त्याची गाडी इंडिका होती, त्याचा अमुक अमुक नंबर आहे. हे जे एने सीला सांगितलं हे स्टेटमेंट ॲडमिसिबल होईल. हे जे स्टेटमेंट आहे ॲडमिसिबल होणार, कारण त्यावेळेला त्याची डोक्याची परिस्थिती, त्याची जी स्टेट ऑफ माइंड आहे ती खरं बोलण्याची होती. त्यावेळेला तो खोटं बोलू शकत नाही. त्याचं शरीर इतकं गंभीर जखमी झालेलं होता की त्याला खोटं बोलण्याचं काही सुचणार नव्हतं. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये आफ्टर थॉट असा कोणताही विचार नव्हता. मग अशा परिस्थितीमध्ये त्याने जो जबाब दिलेला आहे तो सेक्शन 21 सबसेक्शन 2 मध्ये मोडतो. आता मित्रांनो, यानंतरचा जो एक्सेप्शन आहे, एक्सेप्शन नंबर 3, तो आपण घेऊया. पुढे काय म्हटलंय, अन ॲडमिशन मे बी प्रूव्ड बाय ऑन बिहाफ ऑफ द पर्सन मेकिंग इट इफ इट इज रिलेव्हंट अदरवाइज दॅन ॲज अन ॲडमिशन. इफ इट इज रिलेव्हंट अदरवाइज दॅन ॲज अन ॲडमिशन. आता ही जी भाषा आहे हे मी आपल्याला पुन्हा एक इलिस्ट्रेशनद्वारे समजून सांगत आहे. समजा हा एक व्यक्ती आहे आणि च्याकडे वरती असा चार्ज आहे की त्याच्या ताब्यामध्ये काउंटरफिट कॉइन आहे. ते काउंटरफिट कॉइन तो वापरत आहे आणि त्यांनी ते काउंटरफिट कॉइन्स वापरले म्हणून त्याच्यावरती खोटे शिक्के वापरण्याचा चार्ज आहे. लक्षात घ्यायचं, ने पूर्वी बीला जो एक्सपर्ट आहे, स्किलफुल पर्सन आहे, एक्सपर्ट आहे नाण्यांच्या बाबतीत किंवा नोटांच्या बाबतीत, त्याला विचारलं. ने पूर्वी बीला विचारलं. काय विचारलं की बाबा हे जे माझ्याकडे कॉइन आहेत हे खोटे आहेत का, हे डुप्लिकेट आहेत का, हे काउंटरफिट आहेत का, हे मला सांग. तर बीने त्याला सांगितलं, कोणाला, एला, नाही हे जे कॉइन्स आहेत हे खोटे नाहीत, हे चांगले आहेत. आता ही जे फॅक्ट आहे, कोणती फॅक्ट आहे, एने बीला जे विचारलं तो कोर्टामध्ये ह्याचं स्टेटमेंट सादर करू शकतो आणि सांगू शकतो की जर मी हे जे कॉइन्स आहेत हे खोटे म्हणून वापरलेले नाही, माझ्या डोक्यामध्ये खोटं वापरण्याचं काहीही प्लॅनिंग नव्हतं. मग अशा वेळेला त्यांनी जो स्टेटमेंट दिलेला आहे कुणी, एने, तो ॲडमिसिबल होईल. लक्षात आलं. आता अजून एक इलिस्ट्रेशन आपण ह्याच्यामध्ये घेऊया. वर असा चार्ज आहे. काय चार्ज आहे की तो स्टोलन प्रॉपर्टीच्या ताबा घेतलेला आहे. म्हणजे कडे स्टोलन प्रॉपर्टी आहे. आपण इथं एक्झाम्पल घेऊया की त्याच्याकडे 5,000 रुपये किंमतवाल्या 10 घड्याळ आहेत. 10 घड्याळ आहेत. 5,000 रुपये किंमतवाले 10 घड्याळ त्याच्याकडे आहेत आणि त्याच्यावरती असा इल्जाम आहे, असा आरोप आहे की त्याच्याकडे ह्या चोरीचे घड्याळ आहेत. आता ने काय केलं, हे जे घड्याळ आहेत हे 5,000 रुपयाच्या खाली कोणतीही घड्याळ विकलेली नाही. त्यांनी काय सांगितलं, मी कोणतीही घड्याळ 5,000 रुपयाच्या खाली विकलेलं नाही आणि मला अशी कल्पना नव्हती की हे घड्याळ चोरीचे आहेत म्हणून. मग ह्याचं जे स्टेटमेंट आहे की मी ते घड्याळ 5,000 रुपयाच्या खाली विकले नाही कारण त्याची किंमत 5,000 होती, मग मी कसा असा विचार करू शकतो की हे घड्याळ चोरीचे होते. मित्रांनो, याच्यामध्ये एक कल्पना अशी आहे किंवा समज अशी आहे की जो चोरीचा माल आहे तो नेहमी अगदी आणि अगदी कमी भावात विकला जातो. म्हणजे जर समजा ही 5,000 रुपयाची घड्याळ होती आणि जर त्याच्याकडे चोरीचा माल असता, ह्या घड्याळ जर चोरीचे असता
तर त्यांनी 500 रुपयामध्ये विकून टाकल्या असत्या, सगळ्या घड्याळ 500 रुपयाप्रमाणे विकल्या असत्या. परंतु नाही, त्यांनी 500 रुपयाप्रमाणे नाही विकल्या, ते घड्याळ 5,000 रुपयाप्रमाणेच विकल्या. मग ही जी फॅक्ट आहे तो कोर्टापुढे आणू शकतो, ही फॅक्ट तो कोर्टापुढे आणू शकतो. आणि अशा वेळेला त्याचं जे स्टेटमेंट आहे कोणाचं, एचं, की मी हे घड्याळ 5,000 रुपयाच्या खाली विकलेलं नाही आणि ते घड्याळ चोरीचे नव्हते. मग अशा वेळेला एचं जे स्टेटमेंट आहे, जे अदरवाईज काय होतं, रिलेव्हंट नव्हतं, पण ते रिलेव्हंट झालं. आणि मग आता अशा वेळेला त्याचं जे स्टेटमेंट आहे ते रिलेव्हंट होईल. म्हणून असे हे 3 कंडिशन याच्यात सांगितलेले आहे की ॲडमिशन जे आहे ते सेल्फ हार्मिंग असेल तर ॲडमिशन ते ॲडमिसेबल होईल, जर ते फेवरेबल असेल तर ते ॲडमिशन होणार नाही. परंतु 3 अशा कंडिशन दिलेल्या आहेत की जर त्यांनी ह्या 3 खालील कंडिशनमध्ये स्टेटमेंट दिलं असेल तर ते ॲडमिशन होईल. आणि ते ॲडमिशन आत्ता मी जसं आपल्याला इलस्ट्रेशनद्वारे समजून सांगितलेलं आहे ते असं आहे की ज्या वेळेला त्या व्यक्तीने ॲडमिशन दिलं त्यावेळेला त्याच्या डोक्यामध्ये खोटं बोलण्याचं कोणतंही कारण नव्हतं. दुसरी गोष्ट, त्याचं स्टेट ऑफ माइंड किंवा त्याचं स्टेट ऑफ बॉडी अशा परिस्थितीमध्ये होतं की तो खोटं बोलू शकत नाही. तिसरी गोष्ट काय आहे, त्याचं स्टेटमेंट इरिलेव्हंट होतं पण ते रिलेव्हंट झालेलं आहे. कशामुळं, आता ह्या परिस्थितीमुळं जे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर माझं असं मत आहे मित्रांनो, सेक्शन 21 जो आहे आपल्याला नक्की समजला असेल. आपण एकदा त्याची पुन्हा रिडिंग करा, आपलं एकदम पिक्चर क्लिअर होऊन जाईल. मित्रांनो, मी जे आपल्याला आता इलस्ट्रेशन्स दिलेले आहेत हे सर्व इलस्ट्रेशन सेक्शन 21च्या खाली दिलेले आहेत. आपण एकदा त्यांना पुन्हा वाचा, म्हणजे आपल्याला ह्याचा डाऊट अगदी एकदम क्लिअर होऊन जाईल. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 22 कडे येऊ. सेक्शन 22 काय म्हणतो, सेक्शन 22 असं म्हणतो की जो डॉक्युमेंट असतो, जो डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ते आपण ओरली प्रूव्ह करू शकत नाही. सेक्शन 22ची डायरेक्ट लँग्वेज आपण नंतर वाचू. 22 आणि 22A दोन्ही सारखे आहेत. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये जी कंटेंट्स असतात ते आपण ओरली प्रूव्ह करू शकत नाही, पण एक्सेप्शन दिलेले आहे. काय एक्सेप्शन दिलेलं आहे, जर तो डॉक्युमेंट इटसेल्फ क्वेश्चनमध्ये असेल, तो डॉक्युमेंट इटसेल्फ क्वेश्चनमध्ये असेल म्हणजे तो डॉक्युमेंट डुप्लिकेट असू शकतो, तो डॉक्युमेंट भोगस असू शकतो, खोटा असू शकतो, तेव्हा तुम्ही ओरल एव्हिडन्स देऊ शकता. दुसरी गोष्ट, जर समजा ओरिजिनल डॉक्युमेंट आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण डुप्लिकेट सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकतो. त्याबाबतची माहिती सेक्शन 22 मध्ये दिलेली आहे. सेक्शन 22 डॉक्युमेंटच्या बाबतीत आहे. सेक्शन 22A जो आहे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असलेल्या डॉक्युमेंटच्या बाबतीत आहे. आता मी सेक्शन 22 वाचतो आणि मग आपल्याला त्याचं विश्लेषणही सांगतो. When oral admission as to contents of documents are relevant, म्हणजे जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहे ते कंटेंट्स प्रूव्ह करण्यासाठी जे स्टेटमेंट दिलं ते केव्हा रिलेव्हंट होऊ शकतात. ओरल ॲडमिशन्स, जनरल रूल काय पहिले ते सांगितलेलं, ओरल ॲडमिशन्स ॲज टू कंटेंट्स ऑफ डॉक्युमेंट्स आर नॉट रिलेव्हंट. जनरल रूल काय आहे की कंटेंट्स जे आहेत डॉक्युमेंटमधले जे कंटेंट्स आहेत ते आपण ओरल एव्हिडन्सद्वारे सिद्ध करू शकत नाही. पुन्हा बघा, ओरल ॲडमिशन्स ॲज टू द कंटेंट्स ऑफ द डॉक्युमेंट्स आर नॉट रिलेव्हंट. पुढे काय म्हटलं, अनलेस अँड अंटिल असा शब्द वापरलेला आहे. अनलेस अँड अंटिल द पार्टी प्रपोजिंग टू प्रूव्ह देम शोज, म्हणजे जी पार्टी असं प्रपोज करीत आहे की मला ओरल एव्हिडन्स द्यायचा आहे, मग ते काय त्यांनी सिद्ध करायचे, काय दाखवायचे कोर्टासमोर ते सांगितलेलं आहे. शोज दॅट ही इज एंटायटल्ड टू गिव्ह सेकंडरी एव्हिडन्स ऑफ द कंटेंट्स ऑफ सच डॉक्युमेंट अंडर रूल्स हिअर अँड आफ्टर कंटेंट. ह्याच्यानंतर ह्या एव्हिडन्स ॲक्टमध्ये जे रूल्स सांगितलेले आहेत त्या रूल्सप्रमाणे तो सेकंडरी एव्हिडन्स देण्यास एंटायटल्ड आहे, त्याला सेकंडरी एव्हिडन्स देण्याचा अधिकार आहे. आता जो सेकंडरी एव्हिडन्स देण्याचा जो प्रोव्हिजन आहे ते आपल्याला माहिती आहे सेक्शन 61 ते 65 पर्यंत आहे. ती ज्या वेळ येईल त्यावेळेला आपण त्याचा अभ्यास करूया. आता आपण ॲडमिशन्स हा जो चॅप्टर आहे हा कव्हर करूया आणि ज्या वेळेला आपण एव्हिडन्सचा सेक्शन 61 पासून 66 पर्यंतचा जो चॅप्टर घेणार आहे त्यावेळेला ह्याला आपण तिथे रेफर करूया. आता पुन्हा एकदा बघूया. अनलेस अँड अंटिल द पार्टी प्रपोजिंग टू प्रूव्ह देम शोज काय दाखवत आहे ते, ही इज एंटायटल्ड टू गिव्ह सेकंडरी एव्हिडन्स
ऑफ द कंटेंट्स ऑफ सच डॉक्युमेंट्स अंडर रूल्स हेअर अँड आफ्टर कंटेन्ड. ह्यानंतर जे सांगितलेले रूल्स आहेत त्याप्रमाणे तो आपला एव्हिडन्स, सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकतो. पुढे अजून काय म्हटले, ऑर अनलेस द जेन्युननेस ऑफ अ डॉक्युमेंट प्रोड्यूस्ड इज इन क्वेश्चन. किंवा जर समजा ओरिजिनल डॉक्युमेंट कोर्टात दिलेला असेल, ओरिजिनल डॉक्युमेंट कोर्टात दिलेला असेल आणि तो डॉक्युमेंटच क्वेश्चनमध्ये असेल, तो डॉक्युमेंटच फॅक्ट इन इश्यूमध्ये असेल, तो डॉक्युमेंटच चॅलेंज केलेला असेल, मग तुम्ही सेकंडरी एव्हिडन्स देऊ शकता. मग तुम्ही ओरल एव्हिडन्स देऊन त्या डॉक्युमेंट्सला चॅलेंज करू शकता. आता हीच गोष्ट सेक्शन 22A मध्ये म्हटलेली आहे. फक्त इथं डॉक्युमेंटच्या जागी इलेक्ट्रॉनिक फॉर्म, डॉक्युमेंट इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म असा शब्द वापरलेला आहे आणि हा नवीन इन्सर्ट केलेला सेक्शन आहे. आता काय म्हणते सेक्शन 22A आपण बघूया. व्हेन ओरल ॲडमिशन ॲज टू कंटेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स आर रिलेव्हंट. इथं पुन्हा तशीच भाषा आहे, ओरल ॲडमिशन्स. जसं सेक्शन 22 मध्ये भाषा होती तशीच भाषा इथे. ओरल ॲडमिशन ॲज टू कंटेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स आर नॉट रिलेव्हंट. इथे तसं सांगितलं की आर नॉट रिलेव्हंट, तुम्ही देऊ शकत नाही. ओरल एव्हिडन्स in respect of the contents of the documents cannot be given unless the genuineness of the electronic record produced is in question. आणि जो इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कोर्टामध्ये सादर केलेला आहे तोच जर समजा त्याचा जेन्युइननेस जर चॅलेंज केलेला असेल, त्या इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा जर जेन्युइननेस आपण कोर्टामध्ये क्वेश्चन केला असेल की बाबा हा जो डॉक्युमेंट आहे हाच चुकीचा आहे, मग मात्र तुम्ही ओरल एव्हिडन्स देऊ शकता. अदरवाईज आपल्याला ओरल एव्हिडन्स द्यायची गरज नाही. जे कंटेंट्स आहेत ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला डॉक्युमेंटच कोर्टात हजर करावा लागतो. परंतु जर समजा तो डॉक्युमेंटच चॅलेंजमध्ये असेल तर आपण ओरल एव्हिडन्स देऊ शकतो. मित्रांनो, सेक्शन 21, 22 आणि 22A हे आपल्याला असं सांगत आहे की आपण कोणत्या परिस्थितीमध्ये एव्हिडन्स देऊ शकतो, ॲडमिशन देऊ शकतो. आता सेक्शन 23 जो आहे तो आपल्याला असं सांगतो की जर अपॉन एक्सप्रेस कंडिशन जर ॲडमिशन दिला असेल तर असा ॲडमिशन ॲडमिसिबल होणार नाही. मग कोर्टसुद्धा असं विचार करू शकतो की हे अपॉन एक्सप्रेस कंडिशन म्हणजे विदाऊट प्रिज्युडाइज हा स्टेटमेंट दिलेला आहे, मग हा जो स्टेटमेंट दिलेला आहे हे कोर्टामध्ये मान्य होणार नाही. हे बेरेक्ट लँग्वेज वाचण्याआधी मी आपल्याला इलिस्ट्रेशन सांगणार. तो इलिस्ट्रेशनमध्ये आपला पिक्चर क्लिअर होईल आणि मग आपण बेरेक्ट लँग्वेज वाचू, मग आपल्याला अगदी सेक्शन 23 समजून जाईल. आता हे मी मिटवून टाकतो. मित्रांनो, समजा ए आणि बी च्या दरम्यान कोर्टात केस चालू आहे. ए आणि बी च्या दरम्यान कोर्टात केस चालू आहे 5 लाख रुपयाची. ए आणि बी च्या दरम्यान 5 लाख रुपयाबाबत केस चालू आहे. ए ने रिकव्हरी सूट फाईल केलेला आहे. ए ने रिकव्हरी सूट बी च्या विरुद्ध दाखल केलेला आहे. आता पुढे जाऊन कोर्टात केस चालू असताना असं गृहीत धरा बी ने ए ला एक पत्र लिहिलं. बी ने ए ला पत्र लिहिलं आणि त्या पत्रावर असा शब्द लिहिलाय, विदाउट प्रिज्युडाइज. बी ने ए ला पत्र लिहिलं, त्याच्या पत्रावरती त्यांनी हेडिंग लिहिलेलं आहे विदाउट प्रिज्युडाइज आणि मग आतमध्ये मॅटर लिहिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे की बाबा ए, तू माझ्यावरती 5 लाख रुपयाची केस दाखल केलेली आहेस. जाऊ दे, आपण असं करूया, एक कॉम्प्रोमाइज करून घेऊया. मी तुला 3 लाख रुपये द्यायला तयार आहे. मी तुला 3 लाख रुपये द्यायला तयार आहे, तू केस माघार घे. परंतु ए ने काय केलं, हे जे पत्र आहे हे कोर्टात देऊन टाकलं आणि सांगितलं, साहेब हा 3 लाख रुपये तर द्यायला तयार आहे,
आता बाकीचे 2 लाखाबाबत जे आहे ते आपण करूया, कोर्टामध्ये केस चालूया. आता इथे ज्यावेळेला विदाउट प्रिज्युडाइज असा शब्द वापरलेला आहे, याचा अर्थ असा असतो, आय मेक यू एन ऑफर, इफ यू डोंट एक्सेप्ट माय ऑफर देन this letter or this admission cannot be used against me in the court. ह्या विदाउट प्रिज्युडाइजचा अर्थ असा आहे. आता आपल्या मनात असा प्रश्न येईल की एकदा त्याने बीने असं लिहिलेलं आहे की मी तुला 5 लाखाच्या जागी 3 लाख रुपये द्यायला तयार आहे, तू मॅटर क्लोज कर. परंतु नाही, हे जे लेटर आहे हे कोर्टामध्ये ॲडमिसिबल होणार नाही. मित्रांनो, हा मुद्दा लक्षात घ्या. आणि हेच सेक्शन 23 मध्ये लिहिलेलं आहे. ज्यावेळेला विदाउट प्रिज्युडाइज असा शब्द लिहून एखादा पत्र लिहिलं असेल, कॉम्प्रोमाइज केला असेल, किंवा ज्या वेळेला तुमचे टर्म्स अँड कंडिशन्स ठरत असतात, म्हणजे कॉम्प्रोमाइज होत असतं, त्यावेळेला जरी समजा ओरल जरी असेल आणि ते असं सांगितलं की आपल्याला ह्या कंडिशन्स, आता इथे जे ठरलेल्या कंडिशन्स आहेत ह्या कोर्टामध्ये वापरता येणार नाही, तर मग ते ॲडमिसिबल होणार नाही. हे सेक्शन 23 मध्ये सांगितलेलं आहे. आणि मी आता आपल्याला ही बेरेक लँग्वेज वाचित आहे आणि ती आपण समजून घ्यावी. सेक्शन 23 मध्ये काय म्हटलेलं आहे, ॲडमिशन्स इन सिव्हिल केसेस. ॲडमिशन इन सिव्हिल केसेस म्हणजे सिव्हिल केसेसमध्ये जे ॲडमिशन्स असतात, वेन रिलेव्हंट, केव्हा ते रिलेव्हंट होणार, ही झाली आपल्या सेक्शन 23ची हेडिंग. आता पुढे काय म्हटलं बघूया. इन सिव्हिल केसेस नो ॲडमिशन इज रिलेव्हंट. पुढे असं म्हटलंय, इन सिव्हिल केसेस नो ॲडमिशन इज रिलेव्हंट. पुढे अजून सांगितलंय, इफ इट इज मेड आयदर अपॉन एन एक्सप्रेस कंडिशन दॅट एव्हिडन्स ऑफ इट इज नॉट टू बी गिव्हन. आणि त्याच्यामध्ये असं एक्सप्रेस कंडिशन ठेवलेली आहे की हा जो एव्हिडन्स आहे कोर्टामध्ये दिला जाऊ शकणार नाही. पुढे असे, ऑर अंडर सर्कमस्टान्सेस. पुढे काय म्हटले, ऑर अंडर सर्कमस्टान्सेस फ्रॉम विच कोर्ट कॅन इन्फर म्हणजे कोर्ट असा अनुमान काढू शकतो. काय काढू शकतो, दॅट द पार्टीज agreed together that evidence of it should not be given. आणि कोर्ट असं अनुमान काढू शकतो की पार्टीजनी असं ठरवलेलं आहे, हे जे ठरलेलं आहे, हे जे ॲडमिशन आहे हे कोर्टामध्ये द्यायचं नाही, असं जर कोर्ट अनुमान काढत असेल तर असा ॲडमिशन जो आहे तो ॲडमिसेबल होणार नाही. ह्या सेक्शनची जी बेरेट लँग्वेज आहे मी आपल्याला विश्लेषण करून सांगितले आणि तुम्हाला आता मी इलुस्ट्रेशन सुद्धा दिलं होतं की एने जर बीवर केस दाखल केली आहे आणि बीने जर एला असं पत्र लिहिलं की बाबा तू केस दाखल केलेली आहे, चल जाऊ दे, सोडून टाक, मी तुला 3 लाख रुपये द्यायला तयार आहे, केस क्लोज करून टाक. आणि मग ते एने त्याचं जे पत्र आहे ते कोर्टात जर दिलं तर त्याच्यामध्ये जर पत्रावरती असं विदाऊट प्रिज्युडाइज शब्द लिहिलेला असेल, मग त्या विदाऊट प्रिज्युडाइज ह्या शब्दाचा अर्थ असा होणार, आय मेक यू एन ऑफर, इफ यू डोंट एक्सेप्ट माय ऑफर यू कॅनॉट यूज दिस लेटर इन कोर्ट. ही सिंपल भाषा मी आपल्याला सांगितलेली आहे आणि तोच अर्थ सेक्शन 23 मध्ये दिलेला आहे. आता याच्यामध्ये पुढे एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर एक्सप्लेनेशन काय दिले ते आपण पाहूया. नथिंग इन दिस सेक्शन, या सेक्शनमध्ये जे काय लिहिलेलं आहे ते काय, पुढे नथिंग इन दिस सेक्शन शाल बी टेकन टू एक्झेम्प्ट. म्हणजे ह्या सेक्शनमध्ये जे काय लिहिले ते एक्झेम्प्ट करणार नाही. पुढे काय म्हटलेलं आहे, एनी बॅरिस्टर, एखादा वकील, एखादा बॅरिस्टर, प्लीडर, attorney or वकील, from giving evidence of any matter of which he may be compelled to give evidence under section 126. अर्थात मित्रांनो आपल्याला माहित आहे की सेक्शन 126 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट काय सांगतो. सेक्शन 126 ऑफ एव्हिडन्स ऍक्ट असं सांगतो की वकील आणि क्लायंट म्हणजे ॲडव्होकेट्स आणि क्लायंट्स, बॅरिस्टर और क्लायंट्स, प्लीडर और क्लायंट्स ह्यांच्या दरम्यान जे काही कम्युनिकेशन झालेलं असतं ते कम्युनिकेशन ॲडव्होकेट, प्लीडर, बॅरिस्टर हे कोर्टामध्ये माहिती देऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांच्या दरम्यान झालेलं कम्युनिकेशन जे आहे ते त्यांना कोर्टामध्ये ओपन करण्याचे
अधिकार नाही, हे असं सेक्शन 126 मध्ये सांगितलेलं आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे, नथिंग इन दिस सेक्शन शाल बी टेकन टू एक्झॅम्प्ट एनी बॅरिस्टर, pleader, attorney or वकील from giving evidence of any matter of which he may be compelled to give evidence under section 126. ही जी भाषा आहे ह्याचा अर्थ असा की कुठल्याही वकिलाला, कुठल्याही बॅरिस्टरला, कुठल्याही प्लीडरला कोर्ट असं सांगू शकतो की तुमच्या दरम्यान असं काय ठरलं होतं ते तुम्ही कोर्टात सांगा. तर कोर्ट त्याला बाध्य करू शकतो. पण ते केव्हा बाध्य करू शकतो त्याच्या बाबत मी आपल्याला एक इलिस्ट्रेशन देतो की समजा ए एक ॲडव्होकेट आहे, बी त्याचा क्लायंट, बी त्याला काहीतरी काम करायचं आहे, म्हणजे थोडक्यात गुन्हा करायचा आहे. बी ला काहीतरी गुन्हा करायचा आहे आणि तो ए कडे आला. बी त्याला गुन्हा करायचा आहे, तो ए कडे आला आणि त्याने ए ला सांगितलं की साहेब मला एक मर्डर करायचं आहे, मी कशा पद्धतीने मर्डर करू मला तुम्ही सांगा. बी गुन्हा करण्याच्या आधी आपल्या ॲडव्होकेटकडे आला आणि त्याने ए ला सांगितलं की कृपया करून मला अशी माहिती द्या की मी एक मर्डर करणार आहे, तो मर्डर मी कसा करू. आता इथे ए ची अशी जबाबदारी आहे, ए ची काय जबाबदारी आहे, त्यांनी ही गोष्ट पोलीस स्टेशनला कळवली पाहिजे की हा जो बी आहे ह्याचं डोकं बरोबर नाही, हा गुन्हा करण्याच्या प्रयत्नात आहे, कृपया करून ह्या बाबतीत आपण इन्व्हेस्टिगेशन किंवा त्याला जे काही करते तुम्ही अटक करा. आता हेच ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. जर समजा तो गुन्हा करून आला असता, बी गुन्हा करून आला असता तर सेक्शन 126 लागू होतो. बी गुन्हा करून आल्यानंतर आपल्या वकिलाकडे जर आला आणि त्याने आपल्या वकिलाला सांगितलं आणि संपूर्ण माहिती दिली की साहेब मी अशा अशा पद्धतीने एक मर्डर केलेला आहे, मी कुठे चाकू ठेवलाय, काय ठेवलंय, काय नाही, हे सगळं त्याने आपल्या वकिलाला सांगितलं. तर इथे गुन्हा केल्यानंतर आल्यानंतर जर तो आला त्याने जर इन्फॉर्मेशन दिली तर त्यावेळेला 126 लागू होईल आणि ॲडव्होकेट ही जी माहिती आहे कोर्टामध्ये देण्यास बाध्य नाही. परंतु जर बी गुन्हा करण्याआधी आपल्या ॲडव्होकेटकडे येतो आणि त्यांना असं जो म्हणतो की मला गुन्हा करायचा आहे, मला माहिती द्या, मला कसं करायचं आहे, किंवा ती आपली गुन्हा करण्याची जी त्याची जी मंशा आहे तो जर जाहीर करत असेल, मग ए सुद्धा बाध्य आहे कोर्टामध्ये ही गोष्ट सांगण्यासाठी की तो माझ्याकडे आला होता, त्यांनी मला असं हे सगळं ॲडमिशन्स दिले होते आणि मला सांगितलं होतं. मग अशा वेळेला ॲडव्होकेटला सुद्धा कोर्ट ॲडमिशन देण्यासाठी, माहिती देण्यासाठी सांगू शकतो. ते हे ह्या एक्सपेडिशनमध्ये सांगितलेलं आहे. मित्रांनो, सेक्शन 21, 22, 22A आणि 23 मी आपल्याला अगदी विश्लेषण करून आपल्याला समजून सांगितलेलं आहे, उदाहरणांद्वारे आपल्याला समजून सांगितलेलं आहे. मला असं वाटतं आपला आता ह्याच्यामध्ये काही डाऊट राहिला नसेल. यानंतर आपण सेक्शन 31 आपण पाहूया. अगदी छोटा सेक्शन आहे, आपण तो समजून घेऊया, त्यामुळे आपला ॲडमिशनचा जो पार्ट आहे पूर्ण होऊन जाईल. सेक्शन 31 काय म्हणते पहिले आपण बेरेट लँग्वेज वाचूया. सेक्शन 31 ची हेडिंग ॲडमिशन्स नॉट कन्क्लुझिव्ह प्रूफ. काय म्हटलंय, ॲडमिशन जे आहे ते कन्क्लुझिव्ह प्रूफ नाही, बट मे स्टॉप, परंतु ते तुम्हाला रोखू शकतात. म्हणजे तुम्ही एकदा जे ॲडमिशन दिलेलं आहे तर तुम्ही त्या ॲडमिशनपासून परत पलटी मारू शकत नाही, ते तुम्हाला रोखू शकतात. पुढे काय म्हटलंय, ॲडमिशन्स आर नॉट कन्क्लुझिव्ह प्रूफ. ॲडमिशन जे आहे ते कन्क्लुझिव्ह प्रूफ नाही ऑफ द मॅटर्स ॲडमिटेड. जे मॅटर्स त्यांनी ॲडमिट केलेले आहे त्याबाबतीत ते ॲडमिशन जे आहे ते कन्क्लुझिव्ह प्रूफ नाही. बट सांगितलेलं आहे, बट दे मे ऑपरेट ॲज स्टॉपेल्स. परंतु ते स्टॉपेल म्हणून
ऑपरेट होणार. आता एस्टॉपेलचे जे सेक्शन्स आहेत ते आपल्याला माहिती आहे 115, 116 आणि 117. ज्यावेळेला आपण 115, 116 करू, 117 करू त्यावेळेला आपल्याला ते कळेल. आणि इथे फक्त एवढंच आहे एस्टॉपेलचा अर्थ की एकदा तुम्ही जे सांगितलेलं आहे पुन्हा त्यापासून तुम्ही पलटी मारू शकत नाही, त्याला आपण स्टॉपेल म्हणतो. तर इथं असं सांगितलं, बट दे मे ऑपरेट ॲज स्टॉपेल्स अंडर द प्रोव्हिजन्स हेअर अँड आफ्टर कंटेंट. आणि ह्यानंतर जे प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजन्समध्ये सांगितल्याप्रमाणे ते स्टॉपेल होणार. अर्थात सिंपल आहे की ॲडमिशन जे आहे ते कन्क्लुसिव्ह प्रूफ नाही, परंतु इट विल ऑपरेट ॲज स्टॉपेल. इट विल ऑपरेट ॲज स्टॉपेल हेअर अँड आफ्टर मेन्शन्ड. आता ह्याच्यानंतर जसं सांगितलेलं आहे ह्या एव्हिडन्स ॲक्टमध्ये त्या पद्धतीने तो स्टॉपेल म्हणून त्याचा वापर होईल. म्हणजे एकदा व्यक्तीने जे ॲडमिशन दिले आहे ते ॲडमिशन राहील, परंतु ते कन्क्लुसिव्ह प्रूफ नाही. परंतु तो व्यक्ती आपण दिलेल्या ॲडमिशनपासून तो पलटीसुद्धा मारू शकत नाही, विमुक्त म्हणजे उलटा त्याच्या एकदम अगदी इनकन्सिस्टंट होऊ शकत नाही, असं ह्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, सेक्शन 21, 22, 22A, 23 आणि सेक्शन 31चा आपण अगदी डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. मला असं वाटतं आपल्याला आपले जे पिक्चर्स आहे नक्कीच क्लिअर झाले असतील, आपले नोशन्स नक्कीच क्लिअर झाले असतील. यानंतर पुढचा जो व्हिडिओ आहे आपण कन्फेशनवर घेऊया. हा सुद्धा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. मला असं वाटतं आपल्याला माझा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि आवडला असेल तर आपण नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. मला मोबाईलवरती कळवा. माझा मोबाईल नंबर आहे 9960977925. मित्रांनो, मी आपल्याला अजून विनंती करतो की आपण आपले जे मित्र आहेत त्यांनासुद्धा माझे हे व्हिडिओ पाठवा, त्यांनासुद्धा ह्याचा फायदा होऊ द्या. आणि माझी अशी सुद्धा मनशा आहे की पुढे जाऊन आपल्याला क्रिमिनल प्रोसिजर कोडसुद्धा चालू करेन. एव्हिडन्स ॲक्ट संपल्यानंतर माझा असा विचार आहे की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आणि त्याच्यानंतर आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड असं सुरुवात करूया. धन्यवाद.